तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राध्यापक प्रदीप हिरापुरे, अखिल भारतीय बुरुड समाज यांच्यातर्फे खास नववर्षानिमित्त आयोजित सूर नवा ध्यास नवा या संगीतमय कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. धर्म कोणताही असो, पंथ कोणताही असो, संप्रदाय कोणताही असो, नवीन विचारांचे, नवे संकल्पाचे स्वागत हे सर्वांनीच आजपर्यंत मोठ्या उत्साहाने केले आहे. आणि या नववर्षाच्या निमित्ताने हा संगीतमय कार्यक्रम आज इथे आपण आयोजित केलेला आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम सर्वांना मान्य करावाच लागतो. काळ बदलतो तसे विचारही बदलतात. रोजचा दिनही काहीतरी नवीन बरोबर घेऊन उगवतो आणि पुन्हा जुन्या घटनांना बुडवून नवीन प्रभात घेऊन जन्मास येतो. रसिक हो, वर्ष 2020 हा आपल्या सर्वांसाठी जगावर आलेल्या कोरोनासारख्या संकटामुळे क्लेशदायक, निराशादायक, दुःखमय ठरलं. याच काळात कुणाचे व्यवसाय ठप्प झालीत, कित्येक जण कोरोना संसर्गातून स्वर्गवासी झालेत, तर याच काळात कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. रसिक हो, जीवनाच्या वाटेवर कितीही संकटे आली तरी आपण हार मानून रडत बसायचं नाही. तर रसिक हो, नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या मनाला आनंदाने आणि उत्साहाने प्रफुल्लित करण्याकरिता या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलंय, जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात पुन्हा एकदा उत्साहाने, आनंदाने, नवीन आशा आकांक्षा, नवीन संकल्पना घेऊन सुरुवात व्हावी. ह्या कार्यक्रमाचं पहिलं गीत सादर होण्या अगोदर आपल्या अखिल भारतीय बुरुड समाज या संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर सुरेश गराडे यांना मी आपलं या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा आणि मत व्यक्त करायला विनंती करतो. नमस्कार, मी डॉक्टर सुरेश गराडे, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, आमगाव. सर्वप्रथम मी बुरुड समाजाच्या सर्व संत महात्म्यांना तसेच बहुजन समाजातील सर्व महापुरुष व संतांना मी विनम्र अभिवादन करतो. बंधूंनो, आपल्या देशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर जवळपास मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारचं नुकसान, आर्थिक, शारीरिक, मानसिक असो, या माध्यमातून झालेला आहे. या काळामध्ये माणसाचा संबंध तुटलेला आहे आणि आपण याही परिस्थितीत आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या जवळ येत. बंधूंनो, हा वर्ष अतिशय वाईट आणि त्रास देणारा ठरला तरीही आपल्या समाजातील लोकांचे संबंध अबाधित राहावे म्हणून आपल्याच समाजातील होतकरू व्यक्तींनी दिवाळीमध्ये अशाच प्रकारचा एक संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळालेलं होतं. आणि त्या यशस्वी कार्यक्रमानंतर आज परत नवीन वर्षाच्या शुभपर्वावर
हा कार्यक्रम अखिल भारतीय बुरुड समाजातर्फे सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम आज आयोजित करत आहेत. या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालेल्या समाजातील सर्व तसेच इतर समाजातीलही जरी जे व्यक्ती असतील किंवा जे समाविष्ट झाले असतील त्यांचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपण आपल्या समाजातर्फे दरवर्षी होत असलेला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम, त्याच्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम आपण जे घेत होतो आणि समाजाचं जे प्रबोधन करत होतो ते कार्यक्रम आपण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घेऊ शकलो नाहीत. मी आपल्या आयोजक मंडळींना एक विनंती करतो की जसं जसं या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल त्यानंतर आवश्यक परिस्थिती बघून आपण अशा प्रकारचे प्रत्यक्षरित्या आपल्या समाजाचे कार्यक्रम आयोजन करून या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत त्यांना मी या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो असं मी या प्रसंगी सांगू इच्छितो. माझे 2 शब्द इथंच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या अखिल भारतीय बुरुड समाज या संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री माननीय श्रीहरीजी नागापुरे हे अगदी संक्षिप्त 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील. विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. या सूर नवा ध्यास नवा या संगीतमय कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे सन्माननीय प्राध्यापक प्रदीपजी हिरापुरे सर, त्याचप्रमाणे अखिल भारतीय बुरुड समाज हा जो आपला ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मित्र हो, आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि ते खरोखरच आहे की एवढं धावपळीच्या जीवनात आपलं या कार्यक्रम अविरत चालू आहे. या ठिकाणी हा 4था कार्यक्रम आहे. 1 दिवसीय कवी संमेलन झालं, त्यानंतर प्रेरणादायी जीवन प्रवास हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि सूर निरामय हो निरागस हो सूर निरागस हा एक संगीतमय कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि खरोखरच प्राध्यापक प्रदीप सरांचं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांची कल्पना आणि आयोजक त्यांच्याच याच्यामधून हा कार्यक्रम आयोजित होत आहे. आणि या ठिकाणी सहभागी झालेले सर्व नवोदित गायक जसं राहुल गराडे आहेत, स्वप्नील हांडे आहेत, करिश्मा हांडे आहेत, स्वाती हिरापुरे आहेत, असे नवीन आपल्या समाजातील बुरुड समाजातील नवीन गायक या ठिकाणी आपलं प्रतिभा दाखवतील. आणि त्याचप्रमाणे सर्व गायक कलाकारांना मी या प्रसंगी शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या आनंदमय कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. पुन्हा मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. नमस्कार, जय हिंद. धन्यवाद सर. रसिक हो, आता आपण आपल्या मुख्य संगीताच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या कार्यक्रमाची जो सुरुवात आहे ते आपल्या समाजाचे नवोदित गायक राहुल गराडे हे गणरायाचं जे गीत आहे मोरया मोरया हे आपल्या समोर सादर करणार आहेत. तरी मी राहुल गराडे यांना विनंती करतो की आपण मोरया मोरया हे गीत सादर करावं. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या इनामान साचा
माया मोरया 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 हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक तुझ्यावर कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाड गेला पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठीराखा गरीबाच्या वाणी माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली हे देवा दिली हाक उधार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 आदिअंत तुझ खरा तुझ बुद्धिदाता शरण मी आलो तुला पायावर माता डंका वाजा दहा दिसी गजर नवाचा संकटाला बळ दे अवतार देवाचा हे देवा दिली हाती उधार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 धन्यवाद राहुल. रसिक हो, ईश्वर, खुदा, देव, अल्लाह अशा विविध नावाने ज्या अद्भुत शक्तीला आपण संबोधतो त्या शक्तीला आपल्या सर्वांसाठी नवीन वर्ष सुख समृद्ध आणि भरभराटीचा जावो अशी प्रार्थना करणारं गीत मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो.
नवचेतना विश्वास दे बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे स्वच्छ सुंदर सर्वथा दे जे सत्य
विश्वास रे रसिको हो, यानंतर आपल्या समोर गीत सादर होणार आहे आणि ते गीत आपला जीवन प्रवास वर्णन करणारं गीत आहे. जिंदगी एक सफर की तरह है, जिंदगी एक सफर की तरह है, कुछ लोग इस सफर को शानदार बनाते हैं. जिंदगी एक सफर की तरह है, कुछ लोग इस सफर को शानदार बनाते हैं तो कुछ लोग इसे बोझ समझकर निकल जाते हैं. आणि जीवनाबद्दलचं वर्णन करणारं गीत आपल्या समोर घेऊन यासाठी मी विनंती करतो तेजस्विनी उद्धवजी हांडे वडसा. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ पर क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना,
धन्यवाद तेजस्विनी. खूप सुंदर असं गीत सादर केलं. यानंतर किसी ने कहा है कि आए हो निभाने को जब किरदार जमी पर, आए हो निभाने को जब किरदार जमी पर, कुछ ऐसा कर चलो कि जमाना मिसाल दे, कुछ ऐसा कर चलो की जमाना मिसाल दे. प्रत्येकाने स्वतःशी संवाद साधायला हवं. कारण आपल्या भूतकाळात आपल्या हातून काय चुका झाल्यात हे स्वतःला विचारलं तरच त्या चुका आपल्याला सुधारता येऊ शकतात. असं स्वतःच्या मनाशी संवाद साधणारं एक गीत घेऊन येत आहेत आपल्या समाजाचे नवोदित गायक राहुल गराडे आणि गीत आहे मितवा. मेरे मन ये बता दे तू किसी और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है जो है वो बात क्या है बता. मितवा मेरे मन ये बता दे तू किसी और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है यूं कहीं, जो है यूं कहीं, वो बात क्या है बता. मितवा नगर में प्रेम नगर में जीवन नगर में प्रेम नगर में आया नजर में जब से कोई है तू सोचता है तू पूछता है जिसकी कमी थी क्या यही है. हाँ ये वही है, हाँ ये वही है. तू एक प्यासा और ये नदी है, नहीं इसको तू भूल के बता, जो है कहीं, जो है वो बात क्या है बता. मितवा
धन्यवाद राहुल। मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिस इंसान के कर्म में अच्छे होते हैं, जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं, उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता, उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। यानंतर रसिको हो, आपल्या समोर गीत सादर करायला मी आमंत्रित करू इच्छितो वडसा येथील स्वप्नील हांडे हे आपल्या समोर एक वर्षाच्या उत्साहात एक प्रसन्न वातावरण तयार करणारं हे एक गीत आपल्या समोर सादर करणार आहेत आणि गीत आहे तुम कुछ सोचो हम कुछ सोचे। स्वप्नील हांडे। कुछ तुम सोचो कुछ हम सोचे, फिर खुशी का मौसम आए। कुछ तुम सोचो कुछ हम सोचे, फिर खुशी का मौसम आए। तन्हा तन्हा कौन जिया है, रह के तन्हा दिल घबराए। आजा मिलके रिश्ता ये जोड़े, शर्तें बदल दे रस्मों को तोड़े। इससे पहले के ये दुनिया हमें आजमाए। ओ कुछ तुम सोचो कुछ हम सोचे, फिर खुशी का मौसम आए। आई है खुशियों का पैगाम लेके बहारे। ये पल है अपना, इस पल में आओ, तकदीर अपनी सवारे। आई है खुशियों का पैगाम लेके बहारे। ये पल है अपना, इस पल में आओ, तकदीर अपनी सवारे। खाली खाली इस जीवन में प्यार भर ले हम तुम दोनों। दीवाने जो करते अक्सर, वो भी कर ले हम तुम दोनों। इन फासलों को मिटा दे, एक दूसरे में खुद को छुपा दे। इससे पहले के ये दुनिया हमें आजमाए। हो कुछ तुम सोचो कुछ हम सोचे, फिर खुशी का मौसम आए।
दुनिया की रस्मों को चाहत में शामिल न करना, मंजिल हम अपनी पाके रहेंगे, हाँ तुम किसी से न डरना। दुनिया की रस्मों को चाहत में शामिल न करना, मंजिल हम अपनी पाके रहेंगे, हाँ तुम किसी से न डरना। पागल रस्में पागल दुनिया और थोड़े हम तुम पागल किस्मत में हो, ना जाने क्या सोचते हैं बस ये हर पल अरमां है जिसका सपना वो बुन ले। हम तुमको चुन लो, हम तुमको चुन ले, इससे पहले के ये दुनिया हमें आजमाए। हो कुछ तुम सोचो कुछ हम सोचे, फिर खुशी का मौसम आए। तन्हा तन्हा कौन जिया है, रह के तन्हा दिल घबराए। आ जाओ मिलके रिश्ता ये जोड़े, शर्तें बदल दे रस्मों को तोड़े, इससे पहले के ये दुनिया हमें आजमाए। हो धन्यवाद स्वप्नील. खूप गोड आवाजात आपण गीत सादर केलं. किसी ने कहा है कि ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा हौसला उम्र भर, ना हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है. रसिक हो, यानंतरचं गीत घेऊन येणार आहेत वडसा येथील करिश्मा उद्धव हांडे आणि गीत आहे जीवन गाणे गातच राहावे. जीवन गाणे जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चाला.
धन्यवाद करिश्मा. रसिक हो, आपलं जीवन म्हणजे खरंच एक 7 सुरांचं समूहच असतो आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी हे नेहमी घडत असतात. परंतु ज्या काही आपल्या भूतकाळामध्ये वाईट गोष्टी घडल्यात तर त्यांचा फारसा विचार न करता त्यांना विसरून नव्याने पुन्हा जोमाने आपलं नवीन जीवन सुरुवात करायला हवं आणि वर्तमानात जगताना भविष्याचा वेध घेत असताना भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून न बसता आपण आपलं भविष्य उज्ज्वलासाठी आनंदाने समोर जायला हवं, असं अर्थ सांगणारं हे गीत आज आपल्या समोर करिश्मा उद्धव हांडे यांनी सादर केलं. त्याबद्दल तिचा धन्यवाद. यानंतर रसिक हो, या गीतांमध्ये एक प्रकार आहे आणि तो प्रकार म्हणजे लावणी. आणि जिथे कुठे लावणी सादर होते तिथे एक तिथला परिसर एक आनंदून आणि प्रसन्न होऊन जात असतो. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा लावणी सादर करणार आहेत श्रीमती रीताताई श्रीहरीजी नागापुरे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी रेशमाच्या रेघांनी ही लावणी सादर करावी.
धन्यवाद मॅडम. Thank खूप you, sir. सुंदर अशा आवाजामध्ये आपण लावणी सादर केलेली आहे आणि मी अखिल भारतीय पुरुष समाजातर्फे आपलं अभिनंदन करतो यासाठी की आपण प्रथमतः या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्यामधील जी कला आहे ते सादर या प्लॅटफॉर्मवरती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय प्रेरणादायी आहे इतर महिलांसाठी आपल्या समाजातल्या. आणि आपल्यातील जी काही कला आहे ती कला आपण प्लॅटफॉर्मवरती सादर करायलाच हवं, पण आत्मविश्वासाने आपल्या त्या कला सादर करायला हव्यात. तुमच्या या परफॉर्मन्स वरून आपल्या समाजातील ज्या काही महिला आहेत किंवा ज्या काही तरुणी आहेत यांना नक्कीच एक प्रेरणा मिळेल असे मला आत्मविश्वास आहे. थँक्यू सर. यानंतर आपल्या समोर रसिको हो एक गीत सादर होणार आहे. त्याची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगू इच्छितो. समाजात कुठल्याही असो आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांचं पण महत्व तेवढंच असते. आणि स्त्री म्हणजे मग ती आपली आई असो किंवा आपली पत्नी असो, प्रत्येक स्त्रीचं एक महत्व असते. आणि आपण या नवीन वर्षामध्ये एक संकल्प करूया की आपली पत्नी असो, आई असो, बहीण असो, आपल्या सभोवताल मध्ये ज्या कोणी स्त्रिया दिसतात, महिला दिसतात, त्यांचा आपण सन्मान करायलाच हवं. आणि या पुढील गीत आपल्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न करेल आणि गीताचे बोल आहेत, नसतेस घरी तू जेव्हा. मित्रांनो, ह्या कार्यक्रमामध्येच माझं एक त्या मागचा एक उद्देश पण असा आहे की या कार्यक्रमामधून आपल्या समाजाला एक दिशा देण्याच्या उद्देशाने तिथून प्रबोधन सुद्धा व्हायला हवं. आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला आज नवीन वर्षामध्ये काही नवीन संकल्प आपल्याला करायचे आहेत. आणि त्यातील हा एक पहिला संकल्प म्हणजे स्त्रियांबद्दलचा सन्मान आपण बाळगायला हवं. चंद्र कोर का होतो, नसते
स्मरती लाघव वेळा तव मिठी विरघडणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा श्वासाविण हृदय अडावे श्वासाविण हृदय अडावे मी तसाच अगतिक होतो नसते घरी तू जेव्हा तू सांग सके मज काय मी सांगू या घरदारा तू सांग सके मज काय मी सांगू या घरदारा समयीचा जीव उदास समयीचा जीव उदास समयीचा जीव उदास माझ्यासह मिन मिन विटतो नसते घरी तू जेव्हा ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजूनी झालो ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजूनी झालो तुझ वाचून उमगत जाते तुझ वाचून उमगत जाते तुझ वाचून जन्म चढतो नसते घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो नसते घरी तू नसते घरी तू जेव्हा रसिक हो, जे विवाहित पुरुष आहेत जेव्हा त्यांची पत्नी काही दिवसांसाठी माहेरी गेली किंवा गावाला गेली तर त्यांची कशी तारांबळ उडते, असंच एक वर्णन करणारं हे गीत होतं. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण या समोर स्त्रियांना योग्य तो सन्मान द्यायला हवा. यानंतर मित्र हो, आपल्या समाजामध्ये संगीताची आवड जोपासणारा एक छोटा मुलगा आहे आणि त्याची ते संगीतातली आवड बघून मला वाटलं की त्याला आपल्या समाजाच्या समोर या प्लॅटफॉर्मवरती त्याचं संगीत सादर करायला एक चान्स द्यावा. आणि सादर करणारा आहे अविनाश ईश्वरजी हिरापुरे, आरमोरी.
5-7 गाणे आहेत आणि दर्जेदार गीत सादर करणार आहेत आणि आपल्या समाजातील जे नवोदित गायक आहेत त्यांचा उत्साह असाच आपण वाढवायला हवा. यानंतरचं गीत सादर करायसाठी मी आमंत्रित करतो राहुल गराडे यांना आणि गीत सादर करणार आहेत दहलीज पे है जिंदगी. धन्यवाद राहुल. यानंतर मी गीत सादर करण्यासाठी आमंत्रित करतो वडसा येथील करिश्मा उद्धवजी हांडे आणि गीत सादर करणार आहेत उनसे नजर मिली.
धन्यवाद करिश्मा. उनसे नजर मिली. नजरेमध्ये खूप प्रभाव असतो आणि त्यावरती एक चारोळी मला म्हणावंसं वाटते. नजर नजर में उतरना कमाल होता है. नजर नजर में उतरना कमाल होता है. नफरत नफरत में बिखरना कमाल होता है. नफरत नफरत में बिखरना कमाल होता है. बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं. बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं. बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. यानंतर आपल्याला आपल्या समोर मी गीत सादर करण्याकरिता आमंत्रित करतो मृदुला श्रीहरीजी नागापुरे आणि गीत सादर करणार आहे अधीर मन झाले. मृदुला नागापुरे. अधीर मन झाले मधुर घाली धुक्यातले नभातले सख्या प्रिया सरितले सुरेल घनसारे आले. अधीर मन झाले धुक्यातले नभातले सख्या प्रिया सरितले सुरेल घनसारे आले. मधुर घाली रंगाची मोतिया अंगाची केवड्या गंधाची बारली मगली आला मैथुला पावला माझ्या सरदाराला समजले आला रे आला रे घेरला बाया रे गगन बरसाले. अधीर मन झाले मधुर बनाले धुक्यातले नभातले सख्या प्रिया सरितले सुरेल घनसारे आले. अधीर मन झाले. धन्यवाद मृदुला. सुंदर आवाजामध्ये आपण गीत सादर केलं. यानंतर रसिक हो, पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी संकल्प करायचा आहे असं मी सांगितलेलं होतं आणि आपण पहिला गीत त्याबद्दल बघितला होता की स्त्रीचा सन्मान करणे. नवीन वर्षाच्या या पूर्वसंध्येला आपण दुसरा संकल्प करूया की आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचं जे महत्व आहे तर त्या आई वडिलांचं मान सन्मान आणि आदर करायला आपण प्रण करूया. या गीताचा आशय आपल्याला सांगू इच्छितो की आई बाबा या दोन शब्दाचं इतकं महत्व आहे आपल्या आयुष्यात की हे फक्त शब्द नव्हे तर हे आपलं आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्म नाही तर हे आयुष्य दिलं आहे, हे विश्व दाखवलेलं आहे. आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली आहे असे आपले आई बाबा. अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहेत. नको ते कष्ट, हव्या त्या सर्व गरजा पुरवत आहेत. पण खरं म्हटलं तर आजच्या मुला मुलींना सर्व काही भेटूनही ते आई बाबांचं महत्व विसरत चालले की काय असंच
काहीच चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतो. आई बाबाचं महत्व कमी झालंय असं वाटायला लागलं की खरंच मनामध्ये एक विचार येतात की आजच्या मुला मुलींना सर्व काही भेटूनही ते आपल्या आई वडिलांचा आदर का करत नाहीत किंवा त्यांच्या मनामधील आई वडिलांबद्दलचा आदर का कमी होतो. तो आधीसारखा नम्रता, आधीसारखा आदर ह्या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे की काय, असं प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो. आणि आई बाबाचं महत्व आपल्या सर्वांना पटवून देणारं हे जे गीत आहे आपल्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. विसरू नको तू आई बापाला. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवील त्यांनी काया, काया जिजवणी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुझं मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी, तुझं मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लाविश भीक मागाया, काया जिजवणी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुझं मिळतील बायको पोर, गणगोत्र मित्र परिवार, तुझं मिळेल बायको पोर, गणगोत्र मित्र परिवार, स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार, स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार, जीवनामधली अमोल संधी, जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया, काया जिजवणी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आई बाप जिवंत असता नाही तू केली सेवा, आई बाप जिवंत असता नाही तू केली सेवा, अन मेल्या
मेल्यावरती कशाला म्हणतो देवा देवा देवा, अण मेल्यावरती कशाला म्हणतो देवा देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी, नंतर तू जेवाया. काया जिजवणी तुझ्या सुरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपले आई आणि वडील हे दोनच असे व्यक्ती असतात की प्रत्येक मुलगा असो मुलगी असो ते आपल्या पायावरती उभं होईपर्यंत आपलं जीवाचं रान करून आपल्या मुलाबाळांना ते वाढवत असतात. पण आज आम्ही अवतीभोवती जेव्हा चित्र बघतो आणि वृद्ध आई वडिलांना वेगळं ठेवतात मुलं आज लग्न झाल्यानंतर. लग्नानंतर असं काय घडते की त्या मुलांच्या मनामध्ये आई वडिलांबद्दलचा जो आदर आहे तो कमी झाल्यासारखा दिसतोय. तरी मी आपल्या समाजातील सर्व युवकांना आणि नवोदित तरुणांना मी आव्हान करू इच्छितो आणि या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण संकल्प करूया सर्व मिळून की आपल्या आई वडिलांची सेवा आपण त्यांच्या शेवटपर्यंत करू, नक्कीच करू आणि त्यांना वेगळं म्हणजे ठेवणार नाही असं आम्ही प्रण करू. कारण की आपण लहान असतो तेव्हा आपण कसेही वागतो, कारण की आपलं म्हणजे आपल्याला समज आलेली नसते. तरी सुद्धा आपल्या खोडकर वृत्तीला सहन करत आई वडिलांनी आपल्याला मोठं केलेलं असते. आणि तेच आई वडील जेव्हा वयाच्या 60 आणि 70 वर्षामध्ये पोहोचतात त्यावेळेस सुद्धा त्यांचं मन अगदी एक छोटा बालपणासारखंच असतो. एक बालपणातील मुलगा जसा असतो तसंच त्यांचं सुद्धा मन असते. आपण आपल्या आई वडिलांचं जे कर्तव्य आहे आणि त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं त्या कार्याला नेहमीच आपण स्मरणात ठेवायला हवं आणि आपण आपल्या आई वडिलांची नक्कीच शेवटपर्यंत सेवा करायला हवी. आणि आपण जी काही सेवा करू त्यांची तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाची परतफेड कुठलाही मुलगा आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची परतफेड करू शकत नाही. या नवीन वर्षाच्या या पूर्वसंध्येला हा एक संकल्प आपण सर्वांनी आपल्या मनात बाळगायला पाहिजे. यानंतर मी पुढचं गीत सादर करायसाठी राहुल गराडे यांना आमंत्रित करतो आणि राहुल गराडे सादर करणार आहेत किशोर कुमार यांची मेडली. जा
समा गए परवानों से परा चला जाए, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आए। समा गए परवानों से परा चला जाए, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आए। वो नहीं सुनता पर उसको जाना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है। पल पल दिल के पास तुम रहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। जीवन में क्या ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। हर शाम रातों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए। मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, इस मैं क्या सा पैगाम लाती है। मेरी दिल की धड़कन भी ये गीत गाती है, पल पल दिल के पास तुम रहती हो। धन्यवाद राहुल. रसिको, यानंतर आपल्या समोर गीत सादर करायला मी आमंत्रित करतो स्वप्नील सुरेशरावजी गराडे गोंदिया. हे आपल्या समोर गीत सादर करणार आहेत आणि गीताचे बोल आहेत, मेरे ये गीत याद रखना. स्वप्नील गराडे. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हैं
प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे। प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे। सपनों को फिर भी तुम ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। बीच राह में मिलकर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सीमित लगे तुम्हें जीवन की अडगल। बीच राह में मिलकर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सीमित लगे तुम्हें जीवन की अडगल। हम लौट आएंगे तुम ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। यानंतर मी गीत सादर करायला आमंत्रित करू इच्छितो करिश्मा उद्धवजी हांडे आणि गीत आहे ये राते ये मौसम। राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा तो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा
धन्यवाद करिश्मा. यानंतर आपल्या समोर गीत सादर करण्याकरिता मी आमंत्रित करतो भूषण शेलवे, राहणार कामठी. ते आपलं गीत सादर करणार आहेत. तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं, गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं, मेरे गीतों में तुझे ढूंढे जब सारा, तुझे मेरे चंदों जब लाए मौसम लग जाना जब सारा, झूठे मेरे चंदों प्यारी चाहा. धन्यवाद भूषण. यानंतर मी समोरचं गीत सादर करण्याकरिता राहुल गराडे यांना आमंत्रित करतो. ओ हंसी मेरी हंसी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली. ओ हंसी मेरी हंसी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली.
आज मेरी सांसों में महक रहा है तेरा गजरा, आज मेरी रातों में महक रहा है तेरा गजरा, ओ आज मेरी सांसों में महक रहा है तेरा गजरा, आज मेरी रातों में महक रहा है तेरा गजरा। ओ हंसी मेरी हंसी कहाँ उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के, कहाँ उड़ चली। देर से लहरों में कबूल थमाए हुए मन का, जीवन काल में भटक रहा है तेरा संसार, ओ देर से लहरों में कबूल संभाले हुए मन का, जीवन काल में भटक रहा है तेरा संसार। ओ हंसी मेरी हंसी कहाँ उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के, कहाँ उड़ चली, 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 कहाँ उड़ चली। धन्यवाद राहुल. रसिको, यानंतर अगदी 2 गीत आहेत. समोरील गीत सादर करण्याकरिता मी आमंत्रित करतो श्रीमती रीताताई श्रीहरीजी नागापुरे, आणि गीत सादर करणार आहेत अजीब दास्तां है ये.
त्यानंतर मी भूषण शेलवे यांना परत एक गीत सादर करायसाठी आमंत्रित करतो आणि त्यानंतर मग शेवटचं गीत होईल. धन्यवाद भूषण. खुशबू की तरह मेरी सांसों में रहना, खुशबू की तरह मेरी सांसों में रहना, लहू बनके मेरी नस नस में बहना, दोस्ती होती है रिश्तों का अनमोल गहना, दोस्ती होती है रिश्तों का अनमोल गहना, इसलिए इस दोस्ती को कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रसिको हो, या कार्यक्रमाचा समारोप एक नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांसाठी देणारं एक गीत मी स्वतः सादर करण्याचा प्रयत्न करतो. गेला कोरोना आली नवी पाठ हसू नाचूया हो, गेला कोरोना आली नवी पाठ हसू नाचूया हो, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ.
आनंदाने सारे फिरती गजबजलेल्या वाटा दिसती दारोदारी दीप उजळती अन रांगोळ्या अंगणी फुलती समाजकारणी दाही दिशांनी गंगा यशाची वाहो समाजकारणी दाही दिशांनी गंगा यशाची वाहो नवीन हे वर्ष सुखाचे जावो 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 नववर्षाचे होता स्वागत शुभ लाभाचे करती चिंतन कुणी आनंदे करती भोजन कुणी करती येथे नवे संकल्प वाईट गोष्टी त्यागून साऱ्या चांगल्या काही घ्याव वाईट गोष्टी त्यागून साऱ्या चांगल्या काही घ्याव नवीन हे वर्ष सुखाचे जावो 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 परत एकदा रसिक हो आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व समाज बांधव आणि भगिनींना येणारं 2021 हे नवीन वर्ष सुख आणि समृद्धी आणि आनंदाने जावो त्याचबरोबर एक या नवीन वर्षामध्ये सर्वांची प्रगती होवो आणि आरोग्यमय जीवन त्यांना लाभो अशी मी अखिल भारतीय बुरुड समाज या संघटनेतर्फे सदिच्छा व्यक्त करतो आणि या सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या समाजातील नवोदित गायक आणि गायिका यांनी विविध दर्जेदार असे गीत सादर केलेली त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो मध्ये उत्कर्ष असा सहभाग घेऊन स्वप्नील उद्धवजी हांडे त्याचबरोबर करिश्मा उद्धवजी हांडे वडसा त्याचबरोबर तेजस्वनी उद्धवजी हांडे वडसा या तिघांनीही या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि आपलं गीत गायनाची कला जी आहे ते सर्वांसमोर सादर केली त्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर समाजातील नवोदित गायक राहुल गराडे त्याचबरोबर स्वप्नील गराडे गोंदिया त्याचबरोबर मृदुला श्रीहरीजी नागापुरे नागपूर आणि श्रीमती रीताताई श्रीहरीजी नागापुरे यांनी सुद्धा दर्जेदार गीत या कार्यक्रमामध्ये सादर केलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये वेळेवर का होईना पण भूषण शेलवे कामठी यांनी सुद्धा गीत सादर केलं आणि या सर्वांच्या सहकार्याने हे कार्यक्रम इथे यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि कार्यक्रमाचं समारोप इथे झालेला आहे असं मी जाहीर करतो परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद